नमस्कार. आज आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेसाठी निमंत्रित केलेलं होतं आणि आजच्या या सोमवार असून धावपळीच्या दिवसामध्ये आपण सर्वजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला आहात. याबद्दल सुरुवातीला मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की काही दिवसापूर्वी विटा नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सदरच्या निवडणुकीला सामोरं गेलो. निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक अनपेक्षित घटनांच्यामुळं आम्हाला भाजपच्या पॅनेलला अपयश या ठिकाणी पदरामध्ये पडलं. आमच्या केवळ 4 नगरसेवक पदाच्या सीट्स निवडून आल्या आणि आमच्या विरोधकांच्या जवळपास 22 सीट आणि नगराध्यक्ष पदाची सीट अशी निवडून आली. विटेकर जनतेनं दिलेला हा कौल आम्ही या ठिकाणी निश्चितपणे अत्यंत नम्रपणे स्वीकारलेला असून आमच्या पदरामध्ये जे अपयश पडलं त्याची कारण मीमांसा करत असताना विटे शहराच्या मतदार यादीमध्ये असलेली काही बाहेरच्या गावातील मतं असतील, अर्थकारणाचा झालेला कमालीचा वापर असेल किंवा आमच्याच दुर्दैवानं आमची काय मित्रमंडळी त्या बाजूला गेल्यामुळं आमच्या पदरामध्ये हे सदरचं अपयश आलं, असं एक कन्क्लुजन साधारण आम्ही काढलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही या पुढच्या काळामध्ये विटेकर नागरिकांनी जो आमच्यावर विरोधकाची भूमी बजवायचा जो जनादेश दिलेला आहे त्याचा सन्मान करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी अत्यंत सक्षम अशा विरोधकाच्या भूमिकेमध्ये काम करत राहू. आजच विरोधकांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचं इन्स्टॉलेशन किंवा पदग्रहण समारंभ संपन्न झालेला आहे. त्यांच्या या पदग्रहण समारंभाला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला आम्ही निश्चितपणे त्यांच्या हातून जी काही चांगली कामं होतील त्याच्या निश्चितपणे आम्ही बरोबर असूच, परंतु ज्या त्रुटी राहतील, ज्या चुका राहतील त्याच्यावर मात्र या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून सक्षमपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांना आक्षेप घेण्याचं काम करू. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही भाजपच्या वतीनं ही निवडणूक लढवत असताना भाजपच्या प्रवेशाच्या वेळेला काय झालेल्या चर्चांच्या अनुषंगानं भाजपचा जो इथला मूळ गट आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी बरोबर घेण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगानं इथल्या मूळच्या भाजपच्या अनिलप्पा बाबर असतील, विनोद गोसावी असतील किंवा त्या भाजपचे जे काही इथले कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर चर्चा या ठिकाणी आमचे नेते यांनी केलेली होती. त्यामध्ये काय गोष्टी चर्चा झालेली होती, काय गोष्टी चर्चा सुरू होती आणि त्या अनुषंगानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये अनेक अनपेक्षित घडामोडी झालेल्या आपल्या सगळ्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये अनिलप्पा बाबर यांना त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी रद्द झालेली आणि बाकीच्या घटना घडलेल्या आपल्या समोर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय अनिलप्पा बाबर यांनी 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मत व्यक्त करत असताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन या सगळ्या घटनेचा उहापोह केलेला आहे किंवा आमच्या सगळ्यांच्या विषयी अत्यंत गलिच्छ भाषा वापर करून आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील त्यांच्यावरची टिंगलटवाळी करणे किंवा आमचे काय नगरसेवक मित्र असतील, उमेदवार मित्र असतील त्यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणे, माझ्या बाबतीमध्ये बोलत असताना कुजका, सडका, तीनपाट अशा पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केल्याचं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की अनिलप्पाची उमेदवारी नाकारली गेली की त्यांच्या स्वतःच्या कुकर्मानं आणि त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळं त्यांची उमेदवारी नाकारली गेलेली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याबरोबर अगदी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू होत्या. आमचे नेते आदरणीय सदाशिवभाऊ असतील, वैभवदादा असतील किंवा सांगली जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीतले अनेक पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून असतील, माननीय अशोकभाऊ गायकवाड असतील आमचे नेते, त्यांच्या माध्यमातून चर्चा चालू होती
आणि कुठं तर समन्वयानं आपण जावं आणि तुमच्या काहीतरी 1-2-3 सीटा आणि आमचे बाकीचे उमेदवार अशा पद्धतीने आपण जावं असा प्रस्ताव सातत्यानं त्यांच्यावर चर्चेले जात असताना त्यांनी घेतलेली अत्यंत ताठर भूमिका, अत्यंत घमेंडखोर भूमिका, या सगळ्यामुळं खरं तर ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे आणि आज ते त्याचं खापर कुठंतरी देवांग समाजाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्यावर फोडायचा प्रयत्न करतायत. तर सुरुवातीला मी त्यांनी व्यक्त केलेल्या सगळ्या या अकांड तांडवाचा, महिलांविषयी केलेल्या गैरवक्तव्याचा अत्यंत कठोर शब्दामध्ये त्यांचा धिक्कार करतो आणि मला आता खरं तर आमचा पत्रकार घ्यावी आणि कुणावर टीका टिप्पणी करावी हा खरं तर माझा वैयक्तिक स्वभाव पण नव्हे, परंतु आता जर एवढा त्यांनी जर आपल्याविषयी शब्द वापरलेत तर काय गोष्टीचा उहापोह करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टीनं मी वैयक्तिक माझा खुलासा एवढाच करेन की मी गेली 30-35 वर्ष या विटे शहरामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करतोय. आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ पत्रकारांना मी काय आहे हे माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. विटा यंत्रमाग संघ असेल, विटा यंत्रमाग संघामध्ये मी गेली जवळपास 30-35 वर्षापासून काम करतोय. विट्यातील यंत्रमाग व्यवसाय टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, रोजगार शाबूत राहिला पाहिजे यासाठी सातत्यानं या ठिकाणी मी प्रयत्न करत आलेलो आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एक यंत्रमाग संस्था काढलेली होती. त्या यंत्रमाग संस्थेची आजची परिस्थिती काय आहे? शासनानं त्याला भाग भांडवल दिलेलं होतं, ते कुठं गेलंय? त्यामध्ये मशीन्स होत्या, त्या विकले गेले, त्याचं काय झालेलं आहे? आज त्या शेडचा काय वापर केला जातो याचाही या ठिकाणी या समोरच्या माणसांनी उत्तर द्यावं लागेल आणि मग त्या अर्थ आपल्याला ठरवता येईल की मग टिनपाट कोण आहे. मी विट्यामध्ये बनशंकरी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून मी आणि आमच्या काही सहकार्यांनी पतसंस्था स्थापन करून त्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभा करायचा प्रयत्न केलेला आहे. टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून देखील आम्ही यंत्रमाग व्यवसायाचं आपल्याला आधुनिकीकरण करता येईल का अशा दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले. 200-250 लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्माण झाला. स्वयंरोजगार करणारा आमच्या काही उद्योजकांना त्या उद्योजकाची नवी दालनं उपलब्ध झाली. त्याच्याबरोबरीनं या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बाबूराव मेत्रे असतील, आमचे सगळे सहकारी असतील, यांच्या माध्यमातून आम्ही बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून देखील समाजातल्या दुर्बल घटकाच्या लहान मुलांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला विराज सूतगिरणी आमचे आमदार सदाशिवराव, माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रमुख चेअरमनशिप खाली आम्ही 55 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी प्रकल्प उभा केलेला आहे. त्याचं दैनंदिन कामकाज सगळं गेले अनेक वर्ष मी बघतोय. तिथं 200 लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. 200 लोकांची रोजीरोटी त्या ठिकाणी चालते. दुसऱ्या बाजूला सामाजिक क्षेत्रात काम करत असताना 2006 साली मी रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक जी जगातली एक सर्वात मोठी सेवाभावी संस्था आहे तिची शाखा या ठिकाणी विट्यात उभा करून त्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या सगळ्याला जर आपण कुचका किंवा टिनपाट किंवा सडक्या मेंदूचा म्हणणार असू तर मी निश्चितप्रमाणे कुचका आहे, टिनपाट आहे किंवा सडक्या मेंदूचा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय केलंय? आपण सांगता की गेली 25 वर्ष मी या शहरामध्ये कार्यरत आहे. या 25 वर्षामध्ये आपण काय 4 रोजगार निर्माण करू शकला? आपला उद्योग काय? विटेकरांना प्रश्न पडतो. आपण नेहमी सांगता मी हे वाटलं, मी ते वाटलं, मी खेमा वाटला, मी पेंट वाटली, मी आणि काय वाटलं. हे सगळं करत असताना विटेकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपला उद्योग काय? या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही सगळे बसलोय. आपण जर बारकाईनं बघितलं तर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा काही ना काही छोटा मोठा उद्योग आहे, काय ना छोटा मोठा कामधंदा आहे. त्यातून ते अर्थार्जन करतात, स्वतःचा प्रपंच चालवतात. तुम्ही सगळी मंडळी देखील समोर बसलेली पत्रकारितेच्या माध्यमातून कष्ट करून तुम्ही तुमचा संसार चालवता, काम चालवता. आज हे भाषे कशाच्या माध्यमातून हे सगळं चालतं? कुठून हा पैसा येतो? हा सगळा प्रश्न विटेकरांना पडलेला आहे. माझी आपल्या सगळ्याला विनंती असेल की आपण देखील या समाजाचे प्रतिनिधी, आपला तिसरा डोळा म्हणून आपण पत्रकारिता करतो. आपण देखील कधीतरी हा प्रश्न विचारायला पाहिजे की आप्पा सगळे तुम्ही करताय पण हे सगळं कशातून येतं, कुठून येतं? मला तर ह्याच्यापेक्षा ह्या प्रश्नामध्ये खोल्यामध्ये जायचं नाही. त्यांनी माझ्यासाठी सडका हा शब्द वापरला. या सडक्या शब्दाच्या बाबतीमध्ये मी एक आपल्याला मुद्दाम उदाहरण दिले. मध्यंतरी 2-3-4 वर्षापूर्वी आपल्या विटे शहरामध्ये पाऊस पाणी कमी झालेलं होतं.
थोडी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि अशा वेळेला आपण सगळ्यांनीच आपापल्या घरामध्ये असणारं बोरिंग असेल किंवा आपल्याकडे असणारा पाण्याचा स्रोत असेल तो नागरिकांसाठी ओपन करून दिलेला होता. मी देखील माझ्या घरामध्ये असणारी दोन्ही बोरिंग लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली होती. तसे आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या पद्धतीनं हे काम केलेलं होतं. या महाशयाने देखील त्यांच्या दारात असणारं काय बोरिंग आहे का त्यांच्याकडे काय पाण्याचा स्रोत आहे मला माहित नाही ते उपलब्ध करून दिलेलं होतं. ते उपलब्ध करून दिलं असताना त्यांनी काहीतरी मला वाटतं त्याला टाइम टेबल ठेवलेलं होतं. आणि त्या टाइम टेबल नंतर त्याच परिसरामध्ये असणारी एक मागासवर्गीय महिला भगिनी त्या ठिकाणी पाणी भरायला गेलेली होती. आणि त्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन अपशब्द वापरून तिला त्या ठिकाणी हाकलून देण्याची घटना घडलेली होती. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्यामध्ये जाऊन तिथं काय केलं याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही. परंतु त्यावेळेस दाखल झालेली ॲट्रॉसिटीची केस आज देखील विटाच्या कोर्टात चालू आहे आणि हे मासे त्या ठिकाणी हेलपाटे घालतायत. मला वाटतं ह्याला सळका मेंदू म्हणायला पाहिजे आपण. महिला एखादी भगिनी जेव्हा आपल्या दारात येते आपण स्वतःहून आव्हान केलेलं आहे की आम्ही पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अशा वेळेला आपण एका महिला भगिनीचा जर असा अपमान करत असेल तर त्याला आपल्याला सळका मेंदू म्हणता येईल. आणि या ठिकाणी या बसलेल्या महिला भगिनींच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य देखील ह्या अनुषंगानंच आहे आणि त्याचा देखील आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा निषेध केलेला आहे. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आम्ही यंत्रमाग व्यवसायाचे प्रश्न सोडवत असताना सेनवॅट नावाचा एक काळा कायदा लागू झालेला होता. त्यावेळेला भारतातले 20 लाख यंत्रमाग जवळपास 23 दिवस पूर्णपणे बंद होते. त्यावेळेला आम्ही एक याच्या निषेधात एक मोर्चा काढलेला होता आणि तो मोर्चा आज पण माझा दावा आहे की विटे शहरामध्ये झालेल्या आजपर्यंतच्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये आणि आमच्या त्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल झाले होते. सुदैवानं 2004 साली सदाशिवराव भाऊ आमदार झाले आणि आम्ही त्या माध्यमातून शासन दरबारी एक प्रयत्न करत होतो की ह्या केसेस काढल्या जाव्यात. आणि त्याला मला आठवतंय की त्यावेळेला मी भाऊंच्या बरोबर 1.5 वर्ष सातत्यानं दरवर्षी मुंबईला जायचो, गृहमंत्र्यांना भेटायचो, मुख्यमंत्र्यांना भेटायचो, कलेक्टरला भेटून त्यांच्या माध्यमातून तो केस काढून घेण्याविषयीचा प्रस्ताव पुढे आपण घेऊन गेलो. आणि अथक प्रयत्नानंतर आराराबांच्या केबिनमध्ये एक बैठक झालेली होती. संजय काकांचा उल्लेख करावा लागेल, संजय काका पाटील यांचा, की त्यांनी त्यामध्ये आम्हाला खूप मदत केलेली होती. आणि त्यावेळेला सहकारी किंवा राजकीय पक्षाच्या वतीनं झालेल्या आंदोलनामध्ये जर काही गुन्हे दाखल झाले असतील तर नुकसान भरपाई भरून घेऊन ते गुन्हे मागे घ्यावेत असा एक ऐतिहासिक निर्णय आराराबांनी घेतला आणि त्याचा फायदा आज पण अनेक लोकांना राजकीय किंवा सामाजिक झालेल्या केसेस काढून घेण्यासाठी होतोय. हा जो आप्पा कोण म्हणतं देव जाणे तो आप्पा नाही, तो गप्पा मारणारा आप्पा आहे. म्हणजे त्यांनी आजपर्यंत लोकाभिमुख एखादा कार्यक्रम स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या हिमतीतून केलाय असा एकही कार्यक्रम झालेला नाही. खरं म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास जर पाहिला तर एक टेलर असणारा माणूस या सिस्टीम पर्यंत येतो कसा, ही प्रक्रिया राबवतो कसा, खरं म्हणजे ही संशोधनाचा भाग आहे. खरं म्हणजे ह्याच्यामध्ये आता हा संशोधनाचा भाग आम्ही बी उलगडलेला आहे की देवस्थानच्या जमिनी विकून त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांना तिची जास्त भावना निर्माण झाली आहे. मूलबाळ जर असतं तर त्यांनी कुणाला चहा सुद्धा पाजवा नसता असं माझं व्यक्तिशः मत आहे. आणि म्हणून त्यांनी हे वेगळं रूपानं आपण कोणतरी आहे आणि मानाच्या मोठीपणासाठी समाजातल्या खरं म्हणजे देवांग समाजामध्ये त्यांना स्थान नाही. ऍक्च्युली परिस्थिती देवांग समाजाचे जे नेते आहेत ते वेगळे आहेत आणि हे नेते मी एक वेगळा आहे असा दाखवण्याचा त्यांचा भास असतो. खरं मी ते यांचा पहिल्यांदा निषेध करतो. त्यांनी भाऊवर खरं म्हणजे बोलायला नाही पाहिजे होतं की 16ला त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर सदाशिवराव भाऊ पाटलांनी पहिल्यांदा त्यांना कॉप्ट म्हणून त्यांची बाजू घेतली आणि त्यांना 16ला कॉप्ट घेतलं होतं. खरं म्हणजे हा उपकार त्यांनी विसरायला नाही पाहिजे. खरं म्हणजे त्यांच्या सहीचा अर्ज त्यांचा बाद झाला, नॉमिनेशनचा त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर सुद्धा भाऊंनी त्यांना कॉप्ट घेतलं. खरं म्हणजे त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे होता. हे करत असताना आपली लेवल काय, आपण हाय कोण, जर तुमच्या डोक्यात जर भूत बसलं असेल तर ते प्रथमतः काढावं.
का काढावं तर तुम्हाला परमेश्वरानं तुम्ही भाजपचं जे काम करता तुम्ही भाजपचं काम तुमच्या आयुष्यात केलेलं नाही. कारण का अनेक वेळा भाजपमध्ये तुम्ही काम केल्यापासून आज अखेर भाजपनं कोणतीही निवडणूक लढवलेली नव्हती. पहिलीच नगरपालिकेची निवडणूक आपण लावत होतो. खरं म्हणजे तुम्हाला त्या संधीचं सोनं करण्याची वेळ तुमच्या आली होती आणि भाजपला सुद्धा ताकद तुम्हाला दाखवण्याची वेळ आली होती. खरं म्हणजे तुम्ही ह्या सिस्टीम मध्ये तुम्ही यायला पाहिजे होतं. परंतु तुमचा जो गनिमी कावा गेले अनेक वर्षापासून आहे की भाजपला तुम्ही कायम तडा दिलेला आहे, विश्वासघात केलेला आहे आणि भाजपचा विचार सोडून वेगळ्या अँगलनं तुम्ही आतापर्यंत राजकारणामध्ये काम केलंय. तुमचा जाहीर निषेध करतो. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मी तुम्हाला ठणकावून सांगतोय की सदाशिवराव भाऊ पाटील एक असं व्यक्तिमत्व आहे. खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये असा एकच व्यक्ती आहे की विरोधकाला सुद्धा एक ब शब्द न बोलणारा. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कोणाला ब शब्द विरोधात बोललेला नाही. अपयश यश हा विषय वेगळा आहे. सर्व माणसाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार येतात. कुणाला चढ लागत नाही आणि कुणालाच उतार लागत नाही. खरं म्हणजे जी जाणीव त्यांना असली पाहिजे होती. खरं म्हणजे पहिल्या दिवसापासून इलेक्शन डिक्लेअर झालेल्या पहिल्या दिवसापासून अनिल बाबरची मंडळी नगराध्यक्ष करायचा असा एकच विचार सदाशिवराव हनुमंतराव पाटलांच्या विचारात होता. खरं म्हणजे त्याला कलाटणीच देण्याचं काम जर केलं असेल तर तुम्ही अनिल बाबर तुम्ही केलेलं आहे, सदाभाऊंनी केलेलं नाही किंवा कुणीही देवाण समाजातल्या नेत्यांनी केलं नाही. की सुरुवातीपासून एकच नाव आघाडी होतं ते अनिल बाबरांची मंडळी. अनिल बाबरांची मंडळी ह्याचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्ही दुसऱ्यावर ज्यावेळी एक वोट करता त्यावेळी 4 वोट तुमच्याकडे असली पाहिजेत. खरं म्हणजे देवाण समाजात किरण तारळेकर असतील, विपुल असतील, या बाबराव मेहत्रे असतील, ही अहोरात्र म्हणजे माझ्या 20 ते 30 वर्षाच्या अनुभवात राजकारणात समाजसेवेमध्ये आहेत. यांच्याबद्दल समाजामध्ये एक ही तक्रार झालेली नाही. एका प्रकरणामध्ये अनिल बाबर तुम्हाला सुभाष भिंगारदेवींनी वाचवला आहे. रिक्षा स्टॉपला तुम्ही एका रिक्षाची काच फोडली असताना तुम्हाला मी वाचवलेला आहे. श्रीरंग पवारांनी तुमच्यावर अटॅक केला त्यावेळी सुद्धा सुभाष भिंगारे यांनी तुम्हाला वाचवलेला आहे. याचं तुम्हालाही भान असलं पाहिजे. आणि तुमच्या समाजाचे जे तुम्ही जे आणलेला आहे हा बुरका तुमचा फाटलेला आहे. तुम्हाला करायचं होतं एक. खरं म्हणजे तुम्हाला एक उपमा मला द्यायची आहे की तुम्ही एक प्रकारचा कोल्याची भूमिका तुम्ही बजावलेली आहे. कारण शेपूट दाखवायचं एकीकडं आणि जायचं एकीकडं हा फक्त कोलाच करू शकतो. आणि ही कोल्याची भूमिका तुम्ही कालच्या नगरपालिकेच्या इलेक्शनला पार पाडली असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जर सदाभाऊंच्यावर एक जर आरोप आणि वैभवदादांच्यावर एक जर आरोप केला तर जशाच तशाच उत्तर दिलं जाईल. त्या कोपाड्यात बसून माप काढायचे नाही ते कोणाचे. आपल्या नशिबानं काय आलंय ते भोगायचं. आपल्या नशिबाचा भाग दुसऱ्या खापर त्याचा फोडू नये ही एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला कळकळीचा सल्लाही माझा आहे. ओके, धन्यवाद.